अक्कलकोट श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत षोडशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। भक्तजनतारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाम सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची। ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती। मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी। एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरुनी मनी नमस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढिली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या संगती। म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुचा। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी। उभयतासी ते मानले तत्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी। अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला। मारवाडी आला आनंदे पंडिते ऐकोन वर्तमान आनंद झाला त्या लागोन। हरिभाऊ ते भेटोन वृत्त निवेदन केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। नमस केला तयासी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयतासी चमत्कार वाटला। ज्यानी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती। तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही पाहुनी या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। पाहुनी समर्थाची मूर्ती तल्लीन हरिभाऊची वृत्ती मुख पाहता नयन पाहती न लवती तयाची। तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले पंडिता राम म्हटले। गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एकरूप। मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघाशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणोनी ते ऐका। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊने दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। आकाशात पतित तोय यथा गच्छन्ति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति। संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते। इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः। 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून त्याचे करावे म्हणून विचारिले समर्थाते। ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवोनी
येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन, त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरुभाऊचे स्वामी चरणा दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागती जावाया. आज्ञा मिळतात यासी, आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता, चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी, चांदीच्या पादुका करोनी. अर्पावया स्वामी चरणी, आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी, पाहोनिया डोळे भरी. माथा ठेविला चरणावरी, बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणिल्या, त्या चरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतला, पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा, दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी, समर्थासन्निध येऊनी. दर्शन घेऊन श्रीचरणी, मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती, घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती, मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत, झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी, समर्थ तयासी दिदली. ती घेऊनी दयावेळी, परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी, देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरी, किल्ल बांधूनी राहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज, जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर, लुटवी आपुला संसार. लोभ मोहाणू मात्र, चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनी आयसी, आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेऊनी. सद्गुरु नेमकी हस्त, ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता, तत्काळ गेली भवव्यथा. उपरीत झाली चित्ता, षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती सवनिश्चिती, ढोंग माजविती बहुत. तयाचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू. भवसागर पहिल तीरू, तरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त, दिव्य ज्ञान शाते. असो हरिभाऊनी काय केले, ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करोनी ठेविले, तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्याची कांता. ती करी बहुत आकांता, घेत उर वडवोनी. म्हणे जोडोनिया कर, लुटविता तुम्ही संसार. हा नवे बरवा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवर अब्रूने दिवस काढिले आपण, परी आता अवलक्षण. आपण काय आठवले, हासतील सकल जन. धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण. खावया ते घालील, अल्पवयी आपणासी. बुद्धी सुचली ही कैसी, त्यागोनिया संसार सुखासी. दुःख डोही का पडता, संसार सुख भोगोन. पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन. सेवा वेवन तपार्थ, आपल्या वडिलांची थोरवी. मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मळवावी. उचित नसे आपण, तुम्ही संसार सोडोनी. जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी. मज लागी पोसावे, माझे करिता पाणी ग्रहण. अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आण. स्मरण करावे मानसी, तुम्ही म्हणाल मज सवे. तूही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे. भिक्षा मागत घरोघरी, तरी संसार सुखासक्त. मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त. माझे न होय कधाई. आता जरी आपण संसार टाकीला लुटोन, हे केले महापुण्य.
महत्पुण्य. ऐसे कोण म्हणेल, कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्य कार्य म्हणावे. पाप उलटे होतसे, विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्ता करांतर, आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेचे उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमारे, समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. परितारेच्या चित्तात षड्रिपू होते जागत, संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी, त्यांनी तिजला झडपोनी आपण अधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अणुमात्र, धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षड्विकार त्यागोनी रमला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्रवस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होवोनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत, गुरुवाज्ञेने झाले विरक्त, परिजन त्या ते निंदित, नाना दोष देवोनी. पूर्वजन्मी तप केले, त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरु चरणी विनटले, सर्व फिटले भवदुःख. इति श्री स्वामी चरितामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत. षोडशोऽध्याय गूढः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.